नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे. रिॲक्ट JS इन मराठी या मालिकेत आज आपण एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत, व्हर्च्युअल डॉम. रिॲक्ट इतकं फास्ट आणि एफिशियंट का आहे? UI अपडेट्स इतक्या स्मूथ कशा होतात? या सगळ्यांचं उत्तर आहे व्हर्च्युअल डॉम. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तो शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जावास्क्रिप्ट, रिॲक्ट किंवा कुठलाही फ्रंट एंड डेव्हलपमेंट करायचं असेल तर डॉम समजणं खूप गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया डॉम म्हणजे काय या प्रश्नापासून. डॉम म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. डॉम म्हणजे एक प्रोग्रॅमिंग इंटरफेस जो वेबपेजची रचना ट्री ऑफ नोड्स म्हणून प्रेझेंट करतो. म्हणजेच प्रत्येक HTML टॅग हा एक नोड असतो. सोप्या शब्दात सांगायचं तर डॉम हा ब्राउझर आणि जावास्क्रिप्ट यांच्यातला ब्रिज आहे. आपण जे HTML लिहितो, जसे की HTML बॉडी, H1 P ब्राउझर, P टॅग ब्राउझर त्या HTMLला ट्री स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट करतो आणि त्या स्ट्रक्चरलाच म्हणतात डॉम ट्री. हे सगळं पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिपमध्ये असतं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जावास्क्रिप्ट डॉमचा वापर करून वेब पेज बदलू शकतात. जावास्क्रिप्ट काय करू शकतं तर एलिमेंट ॲक्सेस करू शकते, टेक्स्ट चेंज करू शकतं, न्यू एलिमेंट ॲड करू शकतो, एलिमेंट्स डिलीट देखील करू शकतो. आणि हे सगळं पेज रिलोड न करता डायनॅमिकली होतं. उदाहरणार्थ जर बटन क्लिक केल्यावर टेक्स्ट चेंज होतो, हे सगळं डॉममुळेच पॉसिबल आहे. पण लक्षात ठेवा, डॉम अपडेट एक्सपेन्सिव्ह असतात. का? कारण जेव्हा डॉम चेंज होतो तेव्हा ब्राउझरला लेआउट पुन्हा कॅल्क्युलेट करावा लागतो, त्यालाच रिफ्लो म्हणतात. स्क्रीन पुन्हा पेंट करावी लागते, ज्याला आपण रिपेंट म्हणतो. म्हणूनच रिॲक्ट सारख्या लायब्ररीज व्हर्च्युअल डॉमचा वापर करतात परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. उजव्या बाजूला दिलेला हा HTMLचा कोड बघा. हा कोड ब्राउझरने डॉम ट्रीमध्ये जर कन्वर्ट केला तर तो काहीसा असा दिसेल. तर थोडक्यात सांगायचं तर डॉम म्हणजे वेबपेजचं लाईव्ह स्ट्रक्चर जिच्यावर जावास्क्रिप्ट काम करू शकते. डॉम समजलं तर जावास्क्रिप्ट, रिॲक्ट आणि फ्रंट एंड डेव्हलपमेंट खूप इझी वाटायला लागतं. रिॲक्ट फास्ट का आहे? याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे व्हर्च्युअल डॉम. चला तर मग सिंपल शब्दांमध्ये समजून घेऊया व्हर्च्युअल डॉम म्हणजे काय. रिअल डॉम म्हणजे ॲक्च्युअल वेबपेजवर असलेलं स्ट्रक्चर आणि व्हर्च्युअल डॉम म्हणजे त्याच स्ट्रक्चरची मेमरीमध्ये ठेवलेली लाईट वेट कॉपी. आता स्लाईडमधल्या डायग्राम बघा. डाव्या बाजूला आहे रिअल डॉम, ज्यात आहे डिव, इनपुट, क्लास आणि व्हॅल्यू. इथे जर इनपुटची व्हॅल्यू चेंज केली तर ब्राउझरला कंप्लीट डॉम अपडेट करावा लागेल. याउलट जर तुम्ही व्हर्च्युअल डॉम पाहिलं तर उजव्या बाजूला आहे व्हर्च्युअल डॉम, जिथे रिॲक्ट काय करतं, समजा इनपुटची व्हॅल्यू 5 झाली तर रिॲक्ट आधी व्हर्च्युअल डॉममध्ये चेंज करतो. म्हणजे डायरेक्ट ब्राउझर डॉमला टच न करता आधी मेमरीमधला जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट अपडेट करतो. रिॲक्ट रिअल डॉम डायरेक्टली अपडेट करत नाही, कारण ते स्लो असतं. याचं कारण काय तर रिअल डॉम मॅन्युप्युलेट करणं स्लो आहे, पण जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट अपडेट करणं खूप फास्ट होतं. रिॲक्ट जुना व्हर्च्युअल डॉम आणि नवीन व्हर्च्युअल डॉम याला कम्पेअर करतो, ज्यालाच आपण डायफिंग अल्गोरिदम म्हणतो. आणि शेवटी जेवढा चेंज खरंच लागतो तेवढाच रिअल डॉममध्ये तो अपडेट करतो. म्हणूनच रिॲक्ट परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करते, पेज फास्ट करते, अननेसेसरी रीरेंडर टाळते. थोडक्यात सांगायचं झालं तर व्हर्च्युअल डॉम म्हणजेच फास्ट, स्मार्ट आणि ऑप्टिमाइज वे आहे रिअल डॉम अपडेट करण्याचा. म्हणूनच रिॲक्ट ॲप्लिकेशन नॉर्मल जावास्क्रिप्ट ॲप्लिकेशन्सपेक्षा जास्त स्मूथ आणि फास्ट वाटतात. या स्लाइडमध्ये आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत
की व्हर्च्युअल डॉम नेमकं काम कसं करतं, रिॲक्ट इतकं फास्ट का आहे, यामागचं कंप्लीट प्रोसेस आज आपण सोप्या शब्दामध्ये समजून घेणार आहोत. पहिली स्टेप आहे रेंडर व्हर्च्युअल डॉम. जेव्हा रिॲक्ट ॲप लोड होतं तेव्हा रिॲक्ट काय करतं, आपल्या UIला रिप्रेझेंट करणारा जावास्क्रिप्ट ऑब्जेक्टचा एक ट्री तो तयार करतो. हा ट्री म्हणजेच व्हर्च्युअल डॉम. स्लाइडमध्ये तुम्ही पाहत असाल की एक डिव आहे आणि त्याच्या आत H1 आणि H2 टॅग आहेत. हे सगळं ब्राउझर त्या रिअल डॉममध्ये नाही तर मेमरीमध्ये असलेलं स्ट्रक्चर तयार करतं. यालाच आपण म्हणतो व्हर्च्युअल डॉम. ही स्टेप का महत्त्वाची आहे, कारण व्हर्च्युअल डॉम हा लाईट वेट आहे, तो जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट आहे, म्हणूनच तो क्रिएट करणं खूप फास्ट आहे. ब्राउझरला अजूनही काही रिफ्लो करायची गरज भासत नाही. दुसरी स्टेप आहे स्टेट अपडेट. रिॲक्टमध्ये UI चेंज कधी होतो, जेव्हा स्टेट चेंज होते किंवा प्रॉप्स चेंज होतात. उदाहरणार्थ बटन क्लिक झाला तर काउंटर इन्क्रीमेंट झाला, न्यू डेटा API मधून आला, आता स्टेट चेंज झाली. म्हणजेच रिॲक्ट काय करतो की न्यू व्हर्च्युअल डॉम तयार करतो. रिॲक्ट पुन्हा एकदा नवीन व्हर्च्युअल डॉमची ट्री जनरेट करतो. आता तुम्ही जर स्लाइडमध्ये बघितलं तर डिवच्या आत H1 आणि H2 टॅग आहेत. आता न्यू स्टेटमुळे काय झालं तर एक नवीन एलिमेंट H3 जो आपण हिरव्या कलरमध्ये पाहतात तो तयार झाला. हा नवीन स्ट्रक्चर जो आहे त्यालाच आपण न्यू व्हर्च्युअल डॉम म्हणूया आणि जो जुना स्ट्रक्चर आहे त्याला आपण ओल्ड व्हर्च्युअल डॉम म्हणूया. आता इम्पॉर्टंट पॉईंट इथे काय आहे तर रिॲक्ट डायरेक्ट रिअल डॉम अपडेट करत नाही आहे, तो आधी व्हर्च्युअल डॉम क्रिएट करतो आणि रिअल डॉम अपडेट करणं स्लो असतं, व्हर्च्युअल डॉम क्रिएट करणं फास्ट असतं. सो त्याने फक्त या सेकंड स्टेपमध्ये काय केलं आहे तर स्टेट अपडेट केली आहे आणि त्या स्टेट अपडेटवरून त्याने एक नवीन व्हर्च्युअल डॉम क्रिएट केला झाला. आता जी तिसरी स्टेप आहे त्याला म्हणतात डायफिंग अल्गोरिदम, जी खूप महत्त्वाची स्टेप आहे. इथे रिॲक्ट काय करतं, तो ओल्ड व्हर्च्युअल डॉम आणि न्यू व्हर्च्युअल डॉम यांना कम्पेअर करतो. जर तुम्ही पाहिलं मागच्या स्टेपमध्ये आपल्याकडे दोन व्हर्च्युअल डॉम आहेत. एक व्हर्च्युअल डॉम आहे ज्यात फक्त H1 H2 आहे आणि न्यू व्हर्च्युअल डॉम आहे ज्यात आपण H3 ॲड केला आहे. तर या स्टेपमध्ये डायफिंग अल्गोरिदममध्ये तो काय करतो, रिॲक्ट चेक करतं की कुठला एलिमेंट चेंज झाला आहे, कुठला एलिमेंट ॲड झाला आहे, कुठला रिमूव्ह झाला आहे आणि त्याला कळतं की H3 ॲड झाला आहे. बाकी H1 H2 तो अनचेंज ठेवतो आणि फक्त H3 तो ॲड करतो. तर डायफिंग हे इतकं पॉवरफुल का आहे, कारण रिॲक्ट कंप्लीट ट्री रिप्लेस करत नाही, तो फक्त डिफरन्स शोधतो, म्हणजेच मिनिमल चेंजेस करतो. यामुळे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होते, अननेसेसरी डॉम अपडेट टाळले जाते. आणि नंतर येतो शेवटचा स्टेप, ते आहे पॅच रिअल डॉम. यामध्ये रिॲक्ट काय करतं, रिॲक्टला आता एक्झॅक्ट कळलेलं आहे की H3 ॲड करायचं आहे, म्हणून रिॲक्ट इथे कंप्लीट डॉम रिलोड करत नाही, तर तो काय करतो की H3 एलिमेंट रिअल डॉममध्ये ॲड करतो. स्लाइडमध्ये जर तुम्ही पाहता असाल की रिअल डॉममध्ये अपडेट झाला आहे H3. यालाच आपण म्हणतो की त्याने पॅचिंग केली आहे रिअल डॉमला. आता आपल्याकडे एक नवीन डॉम तयार झाला आहे. रिअल डॉम ऑपरेशन एक्सपेन्सिव्ह असतात, रिपेंट आणि रिफ्लो टाईम घेतात. रिॲक्ट या केसमध्ये, या चौथ्या स्टेपमध्ये काय करतोय, फक्त रिक्वायर्ड चेंजेस अप्लाय करतोय. त्यामुळे काय होतं की UI फास्ट रेंडर होतो, ॲप स्मूथ वाटतो, युजर एक्सपिरियन्स बेटर होतो. आता थोडक्यात जर कंप्लीट फ्लो सांगायचा झाला तर पहिल्या स्टेपमध्ये रिॲक्ट UI साठी व्हर्च्युअल डॉम क्रिएट करतो. दुसऱ्या स्टेपमध्ये स्टेट चेंज झाली तर नवीन व्हर्च्युअल डॉम तयार करतो. तिसरी स्टेप जी खूप महत्त्वाची आहे, डायफिंग अल्गोरिदम, ज्याच्यामध्ये तो ओल्ड आणि न्यू व्हर्च्युअल डॉमला कम्पेअर करून त्यात जे चेंजेस झाले आहेत ते फाइंड आउट करतो. आणि चौथ्या स्टेपमध्ये जेवढे रिक्वायर्ड चेंजेस आहेत, जे चेंजेस झालेले आहेत तेवढेच तो रिअल डॉममध्ये अपडेट करतो किंवा पॅच करतो. ही आहे कंप्लीट प्रोसेस.
आता यामुळे काय होतं, व्हर्च्युअल डॉममुळे रिॲक्ट फास्ट बनतं, लार्ज ॲप्लिकेशन स्मूथली रन होतात, परफॉर्मन्स इश्यू कमी होतात आणि म्हणूनच व्हर्च्युअल डॉम हा रिॲक्टचा हार्ट मानला जातो. व्हर्च्युअल डॉम कधीकधी फार गोंधळ टाकणारा विषय बनतो. याबद्दल अनेक गैरसमज आहेत आणि आजच्या स्लाइडमध्ये आपण काही गैरसमज समजून घेणार आहोत आणि त्याची खरी वास्तविकता काय आहे ते पाहणार आहोत. व्हर्च्युअल डॉम वापरलं की ॲप नेहमीच फास्ट होतं असा एक गैरसमज आहे, पण खरं तर हे पूर्णपणे बरोबर नाही. खरी वास्तविकता रियालिटी काय आहे तर व्हर्च्युअल डॉम हे प्रामुख्याने कॉम्प्लेक्स UI असलेल्या ॲप्लिकेशनसाठी फायदेशीर ठरतं. जिथे UI वारंवार बदल होत आहे तिथे व्हर्च्युअल डॉम स्मार्ट पद्धतीने बदल हँडल करतो. पण जर तुमचं ॲप्लिकेशन खूपच सिंपल असेल, जसे की थोडे बटन आहेत, टेक्स्ट आहेत किंवा स्टॅटिक कंटेंट आहेत, तर थेट डॉम मॅनिप्युलेशन कधीकधी जास्त फास्ट किंवा वेगाने होऊ शकतो. म्हणजेच व्हर्च्युअल डॉम म्हणजे काही जादू नाही, ती जर योग्य ठिकाणी वापरली तरच परिणाम देते. दुसरा मोठा गैरसमज आहे की व्हर्च्युअल डॉम हे रिअल डॉमला पूर्णपणे रिप्लेस करते. याची रियालिटी, याची वास्तविकता का आहे तर खरं तर व्हर्च्युअल डॉम हे फक्त एक ॲब्स्ट्रॅक्शन लेयर आहे, म्हणजेच एक प्रकारची नक्कल किंवा कॉपी. व्हर्च्युअल डॉम हे एक व्हर्च्युअल रिप्रेझेंटेशन आहे रिअल डॉमचं. रिॲक्ट आधी व्हर्च्युअल डॉममध्ये बदल करतं आणि मग ते कम्पेअर करून आवश्यक तेवढे चेंजेस रिअल डॉममध्ये अप्लाय करते. म्हणजे काय तर रिअल डॉम अजूनही वापरला जातो, फक्त तो थेट मॅनिप्युलेट न करता स्मार्ट पद्धतीने अपडेट केला जातो. तिसरा गैरसमज आहे की व्हर्च्युअल डॉम हे फक्त रिॲक्टची कॉन्सेप्ट आहे. रिॲक्टमुळे खरं तर हा कॉन्सेप्ट प्रसिद्ध झाला, पण तो फक्त रिॲक्ट पुरता मर्यादित नाही. इतरही काही भाषा लँग्वेज आहेत जसे की व्ह्यू, जिथे व्हर्च्युअल डॉम वापरला जातो, त्याचा कॉन्सेप्ट वापरला जातो. म्हणजे व्हर्च्युअल डॉम ही एक ॲप्रोच आहे, तो फक्त रिॲक्टचा फीचर नाही. तर मित्रांनो, व्हर्च्युअल डॉमबद्दलचे हे काही कॉमन मिसकन्सेप्शन्स आहेत, गैरसमज आहेत. त्याचा कॉन्सेप्ट नीट समजून घेतला तर रिॲक्ट आणि इतर फ्रेमवर्क वापरणं खूप सोपं आणि प्रभावी ठरतं. चला तर आपण व्हर्च्युअल डॉमचे फीचर्स पाहूया. सर्वात पहिला फीचर म्हणजे व्हर्च्युअल डॉम हे रिअल डॉमची लाईट वेट कॉपी असते. समजा तुम्ही एखाद्या वहीची फोटोकॉपी काढली तर ती हलकी, स्वस्त आणि पटकन बदल करता येते त्यात. तसंच व्हर्च्युअल डॉम देखील UIची हलकी प्रत तयार केलेली असते. डायरेक्ट रिअल डॉममध्ये बदल करणं महाग आणि स्लो असतं, पण व्हर्च्युअल डॉममध्ये बदल करणं खूपच फास्ट असतं. म्हणूनच रिॲक्ट व्हर्च्युअल डॉममध्ये आधी बदल करून घेतो, त्यामुळे ते फास्ट बनते. दुसरा फीचर जो खूप इम्पॉर्टंट आहे तो आहे एफिशियंट डायफिंग अल्गोरिदम. जेव्हा UIमध्ये काही बदल होतो तेव्हा रिॲक्ट जुना व्हर्च्युअल डॉम आणि नवीन व्हर्च्युअल डॉम यांची तुलना करतो. त्यालाच डायफिंग अल्गोरिदम म्हणतात. रिॲक्ट नेमकं शोधून काढतं की कुठला भाग बदलला आहे, कुठला तसाच आहे आणि फक्त बदललेलाच भाग रिअल डॉममध्ये अपडेट केला जातो. यामुळे फुल पेज रिफ्रेश टळतो आणि परफॉर्मन्स खूप सुधारते. तिसरा फीचर आहे बॅच अपडेट. समजा एका क्लिकवरती 3-4 स्टेट चेंजेस झाले तर रिॲक्ट प्रत्येक वेळी UI अपडेट करत नाही. तो सगळे बदल एकत्र करतो आणि शेवटी एकदाच UI अपडेट करतो. यामुळे अननेसेसरी रीरेंडर टाळले जातात, ॲप्लिकेशन जास्त स्मूथ वाटायला लागतो. चौथा फीचर आहे डिक्लेरेटिव्ह UI अपडेट्स. हा डेव्हलपरसाठी खूप उपयोगी आहे. रिॲक्टमध्ये आपल्याला कसं अपडेट करायचं हे सांगावं लागत नाही. आपण फक्त फायनल UI कसा दिसायला पाहिजे ते डिस्क्राईब करतो. मग रिॲक्ट स्वतःच ठरवतो कुठे, कधी आणि कसा डॉम अपडेट करायचा. यामुळे कोड क्लीन राहतो, डिबग करणं सोपं होतं आणि बग्स कमी होतात. पाचवा आणि शेवटचा फीचर आहे क्रॉस प्लॅटफॉर्म कन्सिस्टन्सी. व्हर्च्युअल डॉम कॉन्सेप्ट फक्त वेबसाठी नाही तर रिॲक्ट नेटिव्हमध्ये सुद्धा वापरला जातो. म्हणजेच एकाच
थिंकिंगने एकाच ॲप्रोचने वेब आणि मोबाईल ॲप्लिकेशन्स तयार होतात. यामुळे डेव्हलपर्सना प्लॅटफॉर्म चेंज करताना जास्त लर्न करावं लागत नाही, शिकावं लागत नाही. तर मित्रांनो, हे होते व्हर्च्युअल डॉमचे मुख्य फीचर्स. या फीचर्समुळे रिॲक्ट फास्ट, स्केलेबल आणि डेव्हलपर फ्रेंडली ठरतं. शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की व्हर्च्युअल डॉम परफॉर्मन्स कसा इम्प्रूव्ह करतो. अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. सर्वप्रथम हे समजून घ्यायला हवं की रिअल डॉमवर डायरेक्ट ऑपरेशन्स करणं खूप कॉस्टली असतं. प्रत्येक छोटा बदल झाला की ब्राउझरला लेआउट, पेंट आणि रेंडर करावं लागतं. व्हर्च्युअल डॉम काय करतं की ते छोटे छोटे बदल लगेच ब्राउझरला सांगत नाही. तो सगळे बदल एकत्र करतो, म्हणजेच बॅचमध्ये घेतो आणि शेवटी एकदाच रिअल डॉम अपडेट करतो. यामुळे ब्राउझरवरचा लोड कमी होतो आणि ॲप्लिकेशन जास्त फास्ट होतं. जेव्हा रिअल डॉममध्ये बदल होतो तेव्हा ब्राउझरला पुन्हा लेआउट कॅल्क्युलेट करावा लागतो, त्याला रिफ्लो म्हणतात. आणि नंतर UI परत ड्रॉ केला जातो, त्याला रिपेंट म्हणतात. हे दोन्ही प्रोसेस खूप हेवी असतात. व्हर्च्युअल डॉममुळे अननेसेसरी रिफ्लोज आणि रिपेंट्स टाळले जातात, कारण फक्त गरजेचे चेंजेस रिअल डॉममध्ये लागू होतात. त्यामुळे UI स्मूथ दिसतं आणि त्यात मागे लॅग जाणवत नाही. तिसरा मुद्दा आहे ऑप्टिमाइज रेंडरिंग बाय अप्लाइंग ओनली रिक्वायर्ड चेंजेस. हा व्हर्च्युअल डॉमचा सगळ्यात मोठा फायदा आहे. रिॲक्ट आधी तपासतो की नेमकं काय बदललं आहे. पूर्ण पेज बदलण्याऐवजी फक्त तो जेवढाच बदलतो जेवढा तो बदललेला आहे. उदाहरणार्थ, जर काउंटरचा नंबर बदलला आहे तर बाकीचं UI जशीच्या तसंच राहतं. यामुळे रेंडरिंग ऑप्टिमाइज होतं, परफॉर्मन्स सुधारतं. आजकालच्या ॲप्लिकेशनमध्ये स्टेट अपडेट्स खूप फ्रिक्वेंट होत असतात. टायपिंग, स्क्रोलिंग, क्लिकिंग, API कॉल्स. जर प्रत्येक अपडेटला UI हँग झाला तर युजर एक्सपिरियन्स खराब होईल. व्हर्च्युअल डॉममुळे इतके अपडेट असूनही UI रिस्पॉन्सिव्ह राहतो. बटन्स लगेच क्लिक होतात, इनपुट टायपिंग स्मूथ वाटतं आणि ॲप्लिकेशन स्लो वाटत नाही. तर मित्रांनो, व्हर्च्युअल डॉम परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्याची ही काही कारणं आहेत. बॅच अपडेट्स, मिनिमम चेंजेस आणि ऑप्टिमाइज रेंडरिंग. यामुळे रिॲक्ट ॲप्लिकेशन फास्ट आणि स्मूथ वाटतात. तर मित्रांनो, हा होता रिॲक्टमधला खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट व्हर्च्युअल डॉम. या व्हर्च्युअल डॉममुळेच रिॲक्ट खरं तर खूप फास्ट चालतं आणि ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ आवडला, तुम्हाला उपयोगी वाटला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा. मी पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.